उमेदवारांची घोषणा झाली नाहीये, त्यापैकी काही तुम्ही आज घोषणा करणार आहात? तुम्हाला कधी करू असं वाटतं? या लिहून घ्या. पहिला कोणता घेऊ? दुसरा कोणता घेऊ? ठाणे झालं ना रे. अरे ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे, अनेक साधे कार्यकर्ते, साधी सामान्य माणसं शिवसेनेने मोठी केली. दुर्दैवाने मोठी केलेली, मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली, काही सगळेजण नाही, आणि ते पलीकडे गेले. पण त्यांना मोठी करणारी माणसं, ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय, पुन्हा एकदा कल्याणमधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील. सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झालेली, मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे, त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे. आता फक्त राहिलं जळगाव. जळगावचं काय करायचं? जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत. सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू. आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का. ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या, नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू. नाही, आमच्याकडे उमेदवार आहे, पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ज्या वाटाघाटी ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत. 2 जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा, त्यांनी त्या जागा लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. कारण यावेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्या एवढी सक्षम आहे. त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा आमच्या मित्रपक्षांना सांगतो की एक, मला आता दिशा नाही माहीत, पण बोरिवलीची एक सीट आणि बांद्राची एक सीट, या 2 जागा आम्ही मित्रपक्षांना सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा. आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतात. उद्धवजी, राजू शेट्टींबरोबर तुमच्या 2 बैठका झाल्या, काय असं झालं की ही बोलणी पिसकटली आणि तुम्ही? नाही, बोलणी पिसकटण्याचा प्रश्न नाहीये, पण शेवटी जर का हुकुमशाही गाड्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं, ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की यापूर्वीच्या 19 सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं. त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली. साहजिकच आहे, दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेनाप्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्याकडून एक राजू शेट्टी यांना एक महाविकास आघाडीमध्ये या आणि तुम्ही त्यानंतर, परंतु महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी राजू शेट्टींनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी. सांगा ना. राजू शेट्टी, एक मिनिट, संजय राऊत आपल्याशी. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच 2 बैठका झाल्या. राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती की शेतकऱ्यांचं काम करतायत, आंदोलन करतायत. पण हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत 19 साली शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा, पण तिकडलं राजकीय गणित सध्याचा पाहता
आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल. आम्ही राजू शेट्टींना विनंती केली आपला पक्ष रितसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या. आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील बरं का, त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली. आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीत या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा. तुमच्यासारखा शेतकऱ्यांच्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.